मी कितवी शिकलेला आहे? 7वी. माझी बायको माझ्यापेक्षा 7 वर्गाने मागे आहे. समजून घ्यायचं एकमेकाला. आपला विषय काय आहे, समजून कसं घ्यायचा. एकदा काय झालं, 30 वर्षापूर्वी स्वाध्याय परिवारचे लोक आमच्या इथं आले आणि ते म्हणे, दादा आज केंद्राला या, संध्याकाळी डबा पार्टी आहे. म्हणलं बरं बरं, ते चांगलं काम करते स्वाध्याय परिवारचे लोक, डबा घेऊन या म्हणे आणि जोडीनं या. म्हणलं ठीक आहे, डबा तर डबा, जोडी तर जोडी. मला वाटलं तिथे जाऊन काय ऐकायचं आणि यायचं. तिथे बसलं, 15-20 जोड्या जमा झाल्या. ती ताई मला काय म्हणे, आता आपल्याला एक खेळ खेळायचा आहे म्हणे इथं. म्हणलं काय खेळ आहे? म्हणे जोडी जोडीचा खेळ. आणि जोडी जोडीचा खेळ म्हणलं मला, मी घाबरलो, मला घाम फुटला. म्हणलं आपला जोडीदार हे असं आहे. माझ्या बायकोला काहीच कळत नव्हतं. लग्न झालं तर स्वयंपाक येत नव्हता, टावेल इंग्रजी मराठी माचीस काही कळतच नव्हतं. एकदम भोळी, शेतातून धरून आणेल. तरीही तिच्या बापाचे लई उपकार आहे की ती मला त्यानं दिली. नाही तर मी रामदेव बाबाची इथे सुपरवायझर राहिला असतो. कारण हे बी लायकीच नव्हतं ना पोरगी द्यायच्या. लायकी लागते ना. ते ताई म्हणे एक खेळ खेळायचा. आता म्हणलं आपली बायको ती अशी, हिला काहीच कळत नाही. माचीस कळत नव्हती तिला. माचीस कशाला म्हणते, सत्य घटना आहे. तिला स्वयंपाक आमच्या लहान भावाने आमच्या आईने शिकवला, काहीच येत नव्हतं. तो तिचा दोष नाही. आणि बरं 13-14 वर्षी लग्न झालं. आता तिथं देवाच्या दारी म्हणलं खेळायचं ते खेळा बाबा, पण खेळ समजून तर सांगा, पळून तर जाता येईल ना तिथून. म्हणलं कसा खेळ आहे? ते म्हणे लक्ष्म्या टिकून बसा. लक्ष्म्या म्हणजे महिला, म्हणजे महिलाला लक्ष्मी म्हणते. नारायण इकून बसा, पुरुषाला नारायण म्हणते. लक्ष्म्या टिकून, नारायण इकून. लक्ष्मीला 3 प्रश्न विचारू म्हणे कानात. लक्ष्मीला उत्तर द्यायचे कानात. तेच प्रश्न नारायणाला विचारू, तेच नारायणाने उत्तर द्यायचे कानात. दोघांचं उत्तर जर सारखं आलं तर 10 पैकी 10, 10 पैकी 10, 10 पैकी 10 असे मार्क तुम्हाला पडतील. उत्तर सारखं आलं तर, उत्तर चूक आलं तर मार्क, वेगळं वेगळं उत्तर आलं तर मार्क नाही. उत्तर चूक असलं तरी चालत, पण दोघांचं एक पाहिजे. खेळाचा नियम कळला. उदाहरणार्थ बाईला विचारलं आपल्या देशाचे पंतप्रधान कोण? बाईनं सांगितलं देवेंद्र फडणवीस पंतप्रधान. माणसाला विचारलं आपल्या देशाचे पंतप्रधान कोण? याने सांगितलं नरेंद्र मोदी साहेब. तर उत्तर चुकलं, 10 पैकी 1 बी मार्क नाही. आणि दोघांना सांगितलं लालू प्रसाद यादव, तर 10 पैकी 10. तर खेळाचा नियम तसा होता का दोघांचं उत्तर सारखं आलं पाहिजे. उत्तर चूक आहे का बरोबर याला काही मान नव्हता. मग माझ्या बायकोला 3 प्रश्न विचारले, तिनं तिच्या परीनं उत्तर दिले. मग मला ते 3 प्रश्न विचारले. त्याच्यातला पहिला प्रश्न असा होता, तुमच्या पहिल्या मुलीची जन्मतारीख काय? मला मुली असल्यामुळं तो प्रश्न विचारला. माझ्या लक्षात आलं, मला माहित होतं माझ्या पहिल्या मुलीची जन्मतारीख 1183 आहे. आता सांगायचं तर खेळाचा नियम काय आहे? दोघांचं एक आलं पाहिजे ना. आता म्हणलं या माया माऊलीनं कोणती तारीख सांगितली की साल चुकलं का महिना चुकला, मोठं संकट पडलं ना, धर्म संकट. आता मी जरा विचार केला. बुट्टे साहेब खोटे नाही सांगत मी, खरं तुम्हाला राग येईल म्हणून माझ्या बहिणीला नाव ठेवतो का? नाव नाही ठेवायचं, सत्य आहे जे आहे ते आहे. मी जरा विचार केला आणि मी काय उत्तर दिलं माहिती आहे? मी म्हणलं मला माहित नाही भाऊ. 100% बरोबर आलं. 10 पैकी 10 पडले गेला. कारण तिथे खेळ कसा होता, दोघांचं उत्तर एक आलं पाहिजे ना. म्हणलं आपल्या जोडीदारांना काय दिलं असं उत्तरात. त्या दिवशी मी एक गोष्ट शिकलो, एखाद्या खेळात तुम्हाला जितायचं असलं तर 2 पावलं मागे सरकायची बी तयारी ठेवा. आपल्या जोडीदाराला घेऊन शिका. चला, एक गोष्ट मी नक्की शिकलो त्या दिवशी, की जगात तुम्हाला किती अक्कल आहे याला काही किंमत नाही. या जगात तुम्हाला किती अक्कल आहे याला काही किंमत नाही.
तुम्हाला किती जणाला घेऊन चालता येतं खासदार साहेबासारखं, त्यालाच या जगात किंमत आहे, नाही तर नाही. हे जे तुम्हाला घेऊन चालायचं त्यांचा प्रयोग आहे. सगळ्या जिल्ह्यातल्या सरपंचाला म्हणजे टोटल ग्रामीण भागाला आलं पाहिजे, त्यांच्या ज्ञानात भर पडली पाहिजे. आज त्यांनी तुम्हाला पैसे वाटले का? नाही. त्यांचा हेतू काय? प्रत्येक सत्रातलं ज्ञान तुमच्यापर्यंत गेलं पाहिजे आणि तुमच्यापर्यंत जाऊन ते सीमित नाही राहिलं पाहिजे, त्याचा फायदा तुमच्या गावाला झाला पाहिजे. ही अपेक्षा खासदार साहेबाला तुमच्याकडून आहे, ती तुम्ही पूर्ण करताना अशी आशा बाळगतो.